हाय पोरांनो, स्वागत आहे दुसऱ्या ब्लॉगमध्ये. पहिल्या ब्लॉगला भरपूर प्रेम भेटलं, वाटलं नव्हतं एवढं भेटेल तरी भेटलं भरपूर. आणि तुम्ही आता थंबनेल बघितलं असेल की काय आहे आमच्या घरात. पूजा आहे. आम्ही खालती राहायचो, वरती नवीन घर बांधलं आहे आम्ही आणि ती पूजा आहे आज. तुम्हाला लास्टपर्यंत दाखवतो. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मजा येईल खूप. आणि एवढी जोरात नाही आहे, घरच्या घरीच आहे म्हणजे जास्त. पाऊस पण खूप पडतो आहे, तर बघा लास्टपर्यंत ब्लॉग दाखवतो. बघू शकता सिस्टम पार देंगे. भावी आमदार, मोठे बंधू माझे हे. मग ब्लॉगमध्ये आज तुम्हाला पूर्ण फॅमिली दाखवेन मी. ही छोटी बहीण, अबे साले, म्हणजे छोट्या बाप्पाची मुलगी 3 नंबर. सर्वांना फॅमिली तुम्हाला दाखवतो आज. हिने अजून तयारी नाही केली. हिला मी आज रडवत होतो की तू शाळेत जा म्हणून. हिला सकाळपासून रडवले. बघा इकडे किती वाजले, आता वाजले 11. बाराची झाला असते. हिला कधीपासून रडवतो, पण आता ही तयार होणार आहे. तुम्हाला दाखवतो ही तयार झाल्यावर. लवकर तयार होणे. ती आजी अब तू गया बेटा, अब तू गया देख. बघू शकता सकाळपासून उठल्यावर, लवकर उठल्यावर 7:30 उठल्यावर. पण तेव्हापासून कामाला लागल्यावर मी किंवा आम्हाला नुसती कामं सांगते मला. पण आता झाले तयारी म्हणून मी आता ब्लॉग चालू केले किंवा परत आता काम वरती न्यायचं. दाखवतो तुम्हाला वरती नाही. आमची रान्नाची कंपनी इथे, म्हणजे जेवण बनवलं. इकडं चिवताई आमची लाजते कशी. चिवताईला दिले पूर्ण. ही आमची आत्या आहे माझी, पण माझ्याच वयाची ही आमची आत्या. इथं आमची आई नानी भांडी घासते. ही आमची दीदी बघू. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. पुरणपोळी करते कशी एकदम काढत. हसतं बघ कशी. काय म्हणतोय भाजीला पूर्ण काम चिवूला दिले आज जेवणाचा. आता जातो वरती. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. होतो तुम्हाला घर एक मस्तपैकी नानानी फणस काढत घेतले. इकडे बघा असं काम 25. नाना बघा ना, इकडे फणस कपतं बी आणि खातं बी. बोलाचं नानाला मशीन चालूच आहे इकडे. आणि आमचा गोलू बेटा, हे गोलू बेटा इधर देख असा. हे बघ मात्र अजून तयारी ना केली. जय हिंद दोस्तों. कोणीच आग ना ठेवला अजून. हा बघा एंट्री आमची इथे, आणि हा दरवाजा. आणि आमचा मित्र बसतो इथे रोम रोम भाइयों. वन साइड. बघा यो पण एक ब्लॉगर आहे. हम करते हैं प्रबंध. यश मुंडे चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या 22 नगर सेवन. माझा 2 नंबर बंधू बघू शकता तुम्ही. त्यांचा काम नाही आपकी औकात बता रहा हूँ सर. सकाळपासून. हे बघा फुल सबस्क्राईबच पाहिजे. सबस्क्राईब करा तुम्ही बी. आता याला दाखवतो पूर्ण घर. बघा आमचा हॉल. एंट्री केल्यावर ही आमची आई आहे, बघू शकता. हॉल एकदम ओके. अजून पूर्ण सामान नाही बसवला. बघा पसारा. हे आमच्या मोठ्या दादाचा हॉल, बेडरूम. अजून दाखवतो पुढे 2 नंबर दादाचा रूम. तिघांचे रूम सेम आहेत, म्हणजे असं काय नाही. फक्त माझ्या रूममध्ये एक तुम्हाला काहीतरी वेगळा दिसेल. हा 2 नंबर दादाचा रूम आहे, बघू शकता. फक्त लाद्या चेंज आहेत, काय विषय ना. बघा डन. हे आमच्या आईचा संसार. आई बोलतं पूर्ण संसार करायचा, म्हणजे पूर्ण भांडी भिंडी लावून दिली नाही मी आमच्या इकडं. बघा म्हणजे आमचा मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा. अध्यक्ष मोठा. जो संडास बाथरूम आहे. आणि हा किचन एकदम ओकेमध्ये. बेडरूम कसा जाऊ बनवतो तेव्हाच मी बुक केला होता, म्हणून हे 2 खिडक्या माझ्या आहेत, बघू शकता तुम्ही इकडे. बाकी सगळं सेम आहे तिघांच्या याला. इथं खिडकी आहे तिघांच्या याला, फक्त माझी एक जास्ती म्हणून. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. मगर लाडली. आणि परसादवाली पोर बघा आमची कशी. आम्ही पोरी कामासाठी बोलवल्या सगळ्या. टोपा आणाला आम्हाला लावली नाही तर वरती. इकडं बघा नाना का धरले मी ब्लॉग बनवतो म्हणून. आमच्या नानाला आवडत ना असं काही ब्लॉग बनवलेला. ब्लॉग कॉलेजमधल्या या मुली बघू शकता तुम्ही. आमच्या या वंशी आहेत या सगळ्या.
इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? एकच कॉलेज मधले इकडे बघा आवऱ्यांसारखी बसतात करते ही किती इकडे लागतं ही बोल कोई आपसे प्यार क्यों करेगा? कारण नरेंद्र मोदी. इकडे बघा ही दही बी तर जेवायला ना दिला तरी चालेल. आणि आता वाजले किती माहितीये का 2 वाजले आणि आता अंघोळ करून चालले डायरेक्ट पाय भरायला इथे तर जेवताना निघता बोलतो परत इथं आमची बघा प्रसाद वाटायला मुलगी आम्ही ठेवले पैसे काही बघू शकता जेवायला बसल्या पूर्ण दिवस काम करून आता फायनली जेवायला बसलेले आहेत आमच्या पेटपूजन करतात दोघी जणी बघू शकता आई करतात बघा कशी नंबर आत्या आणि आमची 3 नंबर आत्या बघू शकता तुम्ही 2 अजून एक मोठी आत्या ना आली आईचं आगमन झालेलं आहे 2 वाजता उठून आले डायरेक्ट बघू शकता अच्छा नाही 500 बसल्या आमचं सर्व साजनबाईला तर मालक संदेश शेठ म्हात्रे बघू शकता आमचे कशा पोरी जगल्या जेवायला बसल्या इकडे बघा लपताम बघा ब्लॉग चालू केली म्हणून कशा लपताम बघा इकडे बघा सगळ्या इकडे बघा ही बा आमची 1 मॅन शो नाही लपल्या बघा कशा सांगतो बोलतो चिव बोलतो पापरांची बोलतो आखी पिशवी दे बोलतो इकडे बघा लपताम बघ ब्लॉग टेक्नॉलॉजी चालू केलं इकडे बघ फार साऱ्या वेळा पडतात तिकडे बघ येरे झाले ना बोरी आज आमची दुखावट आहे कारण की शाळेत गेलती ही मुलगी आणि आता आले तिला पूजा बिजा काही भेटली नाही इकडे बघा कामाला लावले नसती शाळेत आले तरी पण आलेली मंडळी बघ इकडे बघ रे बघत ना काय जेवायला बसले ते इकडे बघ सगळी बसल्या जेवून घेता मस्त पैकी मयूर बाईंनी बघा आपले पोलीस सपोर्ट केले मी जेवून उठलो घरी संध्या बाईंनी आप कहाँ थे ज्ञानी बाबा? जरा जोर घेतले बघू शकता मावशी खिडकालीची आणि वलची मावशी बघू शकता तुम्ही आणि मावशीची आई ही पण आमच्याच आई आहेत सगळ्या आईच आमच्या आमची मामा इकडची फॅमिली आणि मागं मामा बसले बघू शकता का मामा आणि आमची ताई मामाची मुलगी आणि मावशीची मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बघा कधी होत एकदा ब्लॉगमध्ये घे आणि आमची छोटी ताई म्हणजे उर्फ भावनाच किचन हिचा बी चॅनल आहे यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा तर लास्टराच ही बोल सध्या पियुष दादा खूप लेट आलेले आहेत आणि यांचे जिगरी आमचे बंधूचे पियुष दादा तर आमचे मीर दादा राग आले तेव्हा बोलतो पियुष दादा तू लेट आल्याबद्दल खत्म बाय बाय टाटा गुड बाय. काही नाही बोलत कारण की थोडा काम असतो बाईला म्हणून आपण समजून घेऊ शकतो आणि तुम्हाला अजून एक कोणतरी असा दाखवतो मुलगा त्याच्या किती आयटम आहे काय की त्याचे 4 आयटम आहे छोट्या वयात मोठी अच्छा हमको सिखा रिया है. प्रगती करतो या बाबू तुझ्या किती आयटम आहेत आणि हा बघा किती आहेत आयटम आहे बाई पलाला चिनू का बोलशील तू येऊ पण पलाला मी काल मुठ्याने गेलतो मुठे आणले आहेत बघा जे पाहुणे येतात त्यांना आम्ही मुठे देतोय पार्सल करून वाटून पूर्ण संपलं मुठे आमचं आणि आमचा नाना बघा निसा काढता ब्लॉग चालू केल्यावर अगं 3 आत्याचा आणि आमचा बंधुराज एक बघा नाना आणि 3 आत्याचा मामा दिव्याचा मामा यो आमचा टोरा पडले बघू शकता तुम्ही जेवून जाऊन सगळे मोठेच नेतात ही आमचे मामीचा रास पट्टा मोठे म्हणून मी आमचे दुसरे मामी नुसते मुठे चालवण्यासाठी येऊन जाऊन ते बघ 2-3 तास बोलतो अजून तो बोला जातो मामीला नको परत चल घालती नाही लवकर इच्छा हले ती मोठी आमची तर याव नको बरं तिथं. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? आत्या करत ती चल लेंग बघा काही पाया आमचा संस्कारी मुलगा ते गोलू चड्डी किती रे तेरी चड्डी नाही घातली ना काही ना आरती चालू होतं तेव्हा नाचा होता इकडे असं बाप्पा हुशार बोरे आमचा घराला तर लगेच सांगलं की परसात दिसले पाहिजे परसात दिसले तर झोपलेलो कारण की सकाळपासून रात काम केलं तेव्हा तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवला नव्हता जेव्हा तयारी केली तेव्हा मी ब्लॉग चालू केला तो तिथून डायरेक्ट स्टार्ट केला त्यामुळं पूर्ण झोपलेलो तर नंतर आता उठलो तर पाहुणे विणी कोण नाहीत आता कारण की आम्ही जास्त ना आमंत्रण नव्हतं गेला घरातच करायची होती आपल्याला पूजा त्यामुळं जास्त आमंत्रण नव्हतं गेलं सकाळी आणि दुपारीच येऊन गेली आणि मग संध्याकाळी झोपलेलो आता वाजलेत 8 आणि पाऊस पण रास पडतं बाहेर दाखवतो तुम्हाला दिसेल का ना बघा पाऊस पण रास पडतं सकाळपासून पाऊस चालूच आहे ब्लॉग करता एंड आवडला असेल तर लाईक शेअर
सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.